राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. या मंदिराचा एक एक खांब असा जिवंतपणा आपल्याला दाखवतो. द्वारकेची मूर्ती आली भीमा तिरी, लाडका तो हरी यशोदेचा. अहो, आज चक्क अभंगाने व्हिडिओची सुरुवात. जाता तरी कुठे? आज जातोय द्वारकेच्या राजाच्या दर्शनाला. गुजरातला? अरे गुजरातला नाही, आपल्या विरारमध्येच अख्खी द्वारका आली आहे. मग आम्ही पण येतो तिकडे. अरे हो हो, सर्वांनीच चला, कारण आजच्या व्हिडिओला मी सर्वांना दाखवणार आहे द्वारकेची मूर्ती आली भीमा तिरी, लाडका तो हरी यशोदेच्या. ह्याच प्रमाणे आपली जी द्वारकेचा राजा आहे कृष्ण भगवान परमात्मा, ह्याचं चक्क तुम्हाला दर्शन, ते पण आपल्या विरारमध्ये. आणि हुबेहूब तसंच मंदिर, तसंच काहीतरी कलाकृती आहे, भरपूर काय आहे. मी देखील अजूनपर्यंत गेलो नाही, म्हणून तुम्हाला घेऊन चालतोय. तर मित्रांनो, आज जाऊया आणि आपण दर्शन घेऊया. आणि व्हिडिओ पूर्ण पहा, कारण याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. तर भेटूया. रामकृष्ण हरी. तर रामकृष्ण हरी. मित्रांनो, बोलल्याप्रमाणे आज तुम्हाला द्वारकेचं जे दर्शन घडवायचं होतं, म्हणजे द्वारकेचं दर्शन चक्क आपल्या महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातल्या विरार इथे, त्याबद्दल मी तुम्हाला घेऊन आलो. सर्वप्रथम हे मंदिर बघा. मंदिराच्या वरती जो कळस आहे, तो कळस असा पूर्णपणे इथून बघण्यात दिसण्यात येतो. आणि तो ध्वज आहे, त्या ध्वजाची आणि या कलाकृतीच्या बद्दल मी तुम्हाला थोडीफार, जेवढी मला जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला हे सर्व मंदिर चारी बाजूने दाखवतो, तुम्ही पाहून घ्या. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती थोडंफार तुम्हाला जेवढं मला माहीत आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करू. पहा मंदिर. तर मित्रांनो, ह्या टोटल 56 पायऱ्या आहेत. जसं म्हटलं जातं की तिकडे द्वारकेला जशा पायऱ्या आहेत 53, त्याप्रमाणे इथे सुद्धा 56 पायऱ्या आहेत. आणि सुरुवातीलाच 2 गजराज आहेत, म्हणजे 2 हत्ती आहेत, त्याच्यानंतर 2 सिंह आहेत, आणि त्याच्यानंतर प्रत्येक टप्प्यावरती कलाकृती आहे. इथे जो गरुड खांब आहे त्याच्यावरती कृष्णाचे 24 अवतार, म्हणजे 24 रूपं ही कोरलेली आहेत. ते दाखवूया. चला अजून पुढे आपण. तर मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे ही जी कलाकौशी आहे त्याच्या नक्षीकामचं मी पूर्ण एका ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, कारण हे सगळे दगड जे आहेत ते राजस्थान आणि गुजरातच्या शहरातून आलेले आहेत. गरुड खांबाचं जसं महत्व सांगितलं त्याचप्रमाणे हा तुम्ही पाहू शकता विष्णूची मूर्ती आहे. विष्णू भगवान तिथे जे विराजमान आहेत, आणि त्याच्यामध्ये जी मी तुम्हाला जवळून कृष्ण परमात्म्याची मूर्ती दाखवली होती, हे जो भव्य सगळं आहे याची निर्मिती इकडच्या लोकनेते हितेंद्र ठाकूर, त्यांच्या सौभाग्यवती ताई प्रवीणा ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा उभारण्यात आलेला भव्य दिव्य असं द्वारकाधीश मंदिर आहे. या मंदिराचा एक एक खांब असा जिवंतपणा आपल्याला दाखवतो. आणि इथे जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा एवढी पारमार्थिक ऊर्जा आहे की इथे एका चराचरामध्ये तुम्हाला कृष्णमय वातावरण आहे. प्रत्येक खांबावरती कृष्णाचं रूप, गणपतीचं रूप, आणि अशी म्हणजे तुमच्या डोळ्याचं पारणच फिटेल. तुम्हाला मी एकदा आतून दाखवतो. एक एक कोण खाली. त्याशिवाय मंदिराच्या एका कोपऱ्यात गणेशाची मूर्ती आहे, आणि एका कोपऱ्यात
आई देवीची मूर्ती आहे. मी दोन्ही मूर्त्या देखील तुम्हाला दाखवतो, तर बघूया चला. जे पाषाणातली आहे आणि एवढी तेजोमय गणपतीची मूर्ती मी तरी आजपर्यंत पाहिली नाही. कारण एवढी सुबक आणि एवढी सुंदर गणपतीची काळ्या पाषाणातली मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता. मूर्तीवरच्या अलंकारासोबत मूर्ती अशी आहे की जसं मूर्तीचं जिवंत रूपच जाणवतं. कारण इथल्या ज्या तिन्ही मूर्त्या आहेत, तिन्ही मूर्तीचं जी एक ठेवणी किंवा त्या मूर्तीचा जो रूप आहे ते जिवंत रूपासारखं आहे. त्यामुळे आपण आता गणपतीची पाहिली, आपण आता देवीची पाहूया चला. तर मित्रांनो, ही जी मूर्ती बघताय ही आई एकविरा मातेची मूर्ती आहे. कारण ही मूर्ती ताई प्रवीणा ताई आहे, ह्यांचे कुल स्वामिनेच म्हणजे कुल दैवत आहे त्यांचं. त्यामुळे त्यांच्या संकल्पनेमध्ये एकाच जागी त्यांना त्यांचं कुलदैवतेचं आणि आपल्या सर्वांना देखील गणपतीचं, श्रीकृष्णाचं आणि आई एकविरेचं दर्शन घ्यायला मिळतं. कारण आईची मूर्ती एवढी सुंदर आहे की असं वाटतं इथे आल्यावर त्या आईचा उदोच करावा. तुम्हाला हे पुन्हा आता मंदिर मी दाखवलेलं आहे. अजून मी तुम्हाला याच्याबद्दल माहिती देतो आणि तुम्हाला परत एकदा आतून भगवान परमात्म्याचं दर्शन घडवतो. बघा तुम्ही एकदा आईचं. मित्रांनो, आपलं परम भाग्य आहे की आपल्याला भगवंताची आरती भेटली आहे. आपण आरती बघूया. तर मित्रांनो, आरती चालू आहे आणि आरतीचा आनंद आपण देखील घेऊया. त्यामुळे थोडा व्हिडिओ मी पॉज करतो आणि नंतर व्हिडिओ अपलोड करतो. की जय. जय. जय.
आरती संपन्न झालेली आहे आणि आपण तुम्हाला पूर्ण कॅप्चर करून दाखवू. आरती नंतरचं रूप आपल्याला दाखवूया. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आज? कसं मन प्रसन्न झालं असेल? कारण चक्क भगवंताची आपल्याला आरती मिळाली. कारण कसं आहे, ज्यांची ही संकल्पना आहे, माननीय लोकनेते हितेंद्र आप्पा ठाकूर यांच्या सौभाग्यवती ताई प्रवीणा ताई ठाकूर, या दोन्ही त्यांना आता मी कुठल्या नावाने बोलू, कारण त्यांनी एवढी चांगली संकल्पना केली आहे. ही आमच्यासारखी गरीब सामान्य लोक आहेत, जे आपल्यासारखी, ज्यांना इथून गुजरातला द्वारकेला जाता येत नाहीये आणि त्यांना भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, आणि तेही देखील चक्क तसं हुबेहूब त्यांच्या ह्या संकल्पनेला खरंच त्या दोघांच्या चरणी साष्टांग दंडवत. कारण त्या दोघांनी एवढी छान संकल्पना, एवढं छान त्यांनी जे ही भगवंताचं हे मंदिर देऊळ जे उभा केलंय, ह्याचे बघू शकता नक्षीकाम बघा, हुबेहूब तुम्हाला असं वाटणारच नाही. आणि ते देखील आपल्या विरारमध्ये, म्हणजे म्हणतात त्या ताईंचं एक स्वप्न होतं, जे भरपूर वर्षापासून त्या पाहत होत्या, आणि त्या स्वप्नाला त्यांनी त्यांच्या स्वप्नाला आप्पांनी पुरेपूर पाठिंबा देऊन 100% त्यांनी प्रयत्न करून ही जी एवढी मोठी भव्य अशी देवालय उभा केलंय, त्याच्यासाठी त्यांना खूप मेहनत लागलेली आहे. आणि त्या मेहनतीला त्यांच्या आपल्याकडून साष्टांग दंडवत प्रणाम. कारण खरंच हे शब्दच नाही, एवढं सुंदर. म्हणजे तुम्ही वर बघू शकता, ते बारीक बारीक नक्षीकाम, त्याच्यावरती लक्ष ठेवणं, हे करून घेणं. त्याच्यानंतर प्राण प्रतिष्ठान सोहळा होता, त्याच्यासाठी स्वतः शंकराचार्य महाराज त्यांच्या हस्ते झालेला आहे. आणि हे एक एक दगड ह्यातला एक एक दगड, एक एक नक्षीकाम कारागीर स्वतः त्यांनी स्वतः जाऊन हे सगळ्याची तपासणी करून हे सगळ्याला आणून इथे सुरुवातीपासून ते लोकार्पण सोहळ्यापर्यंत जे जे त्यांनी काम केलंय, त्याला स्वतः त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. आणि त्या मेहनतीमुळे जे फळ आहे, की इथे आलं ना, की असलं डोक्यामध्ये कसलं टेन्शन, कसलं काय राहत नाही. फक्त आपलं मन एवढं त्या भगवंताच्या चरणी लीन होतं, ते रूप एवढं मोहक आहे. खाली लड्डू गोपाल आहेत, एकीकडे आई एकवीर आहे, तर एकीकडे गणेश भगवान आहेत. एवढं म्हणजे एवढं पॉवरफुल आणि एवढं ऊर्जादायक ठिकाण झालंय ना, की कारण 100% होणारच. कारण एवढे मोठे जर संतांचे इथे पाय लागलेत, स्वतः शंकराचार्यांचे इथे पाय लागलेत, आणि असल्या संतांच्या पदस्पर्श झाल्याने आणि त्यांच्यावर पावन प्राणप्रतिष्ठान झाल्याने इथे एवढे ऊर्जादायक एनर्जी आहे ना, की एकदम असं मन तुमचं काही टेन्शन मधून निघून एकदम परमार्थी मार्गाला लागतं. तर सर्वांनी या इथे येण्याचे तुम्हाला ठिकाणं जे आहेत सांगतो. जर तुम्ही ठाणा मुंबईतून येत असाल किंवा पालघरहून येत असाल, तर तुम्हाला विरार फाट्याहून गाडी घेऊन येत असाल, तर विरार फाट्याहून आतमध्ये यायचंय. विरार फाट्यावरून एक लगभग 4-5 किलोमीटर वरतीच आतमध्ये आला की तुम्ही शिरगावला राईट मारा, आतमध्ये या. जर तुम्ही रेल्वेने येत असाल, तर तुम्हाला पश्चिम रेल्वेचं विरार या ठिकाणी उतरायचं आहे. तिथून तुम्हाला महानगरपालिकेच्या बसेस आहेत, त्या मेन रोडला सोड, किंवा शेअरिंग आहे, किंवा आपल्या खिशाला परवडेल असे रिक्षा देखील आहेत. जसं तुम्हाला योग्य वाटतं, मी दोन्ही पर्याय सांगितले. बहुतांश जर तुम्ही स्वतःची गाडी आणली, तर तुम्हाला इकडे वेळ घालवून निसर्गाचा आनंद देखील घेता येईल. किंवा तुम्ही ट्रेनने जरी आला तरी हरकत नाही, थोडासा वेळाचा फरबदल होतो. आपण बाहेरून मंदिर बघूया आणि आनंद घेऊया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मित्रांनो, मी तुम्हाला आतून आरती, आतलं जे कलाकृती आहे, भगवंताची मूर्ती, हे सगळं दाखवलं. पण एक वैशिष्ट्य असं आहे की ह्याला जेव्हा आपण पूर्ण देवळाला प्रदक्षिणा मारतो, ह्याच्यामध्ये भगवंताचे 108 नामावली आहे, ती आपण पाहूया. चला. कनकाधिकाय श्री नारदाय श्री नारायणाय श्री कपिलाय श्री दत्तात्रेयाय. तर पहिलीच अशी 108 नामावली आहे.
तर जशी भगवंताची 108 नामावली आहे नामाची, तसंच त्याप्रमाणे भगवंताची जी लीला आहे त्याची देखील अशी नक्षीकाम इथे केलेलं आहे. ते ठिकठिकाणी असं प्रत्येक जागी भगवंताचं दिलेलं आहे. जसा विष्णूचा होता, जसा हा पंचमुखी नाकाच्या जेव्हा जन्माच्या वेळी झालेलं ते तशी कलाकृती, असे प्रत्येक त्यांचे जे हे आहेत श्रीकृष्णाचे लीलाज, त्या सगळ्या इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर हे जे मागे तुम्ही बघता बघा बाहेरून कसं वाटतंय. वाटतंय ना चक्क द्वारकेत आल्यासारखं. अहो म्हणून सांगितलं, ज्यांनी हे देवालय उभा केले ना, खरंच त्यांच्या चरणी नतमस्तक. कारण साक्षात द्वारकेला आल्यासारखं होतंय. आणि सर्वांना माझी विनंती आहे, ज्यांनी आत्तापर्यंत इथं आले नाहीत त्यांनी सर्वांनी येऊन लवकरात लवकर अशा या भव्य कृष्ण मंदिराचं दर्शन घ्यावं. रामकृष्ण हरी. तुम्ही बघा पुढे देवळात आल्यावरती व्हायब्रेशन काय असतं ना, ते जाणून जर घ्यायचं असेल तर तुम्हाला खरंच एकदा इथे यावं लागेल. कारण हा जो आहे इथे पाठी तुम्हाला दाखवतो ओम, तर मित्रांनो इथे बसून जर तुम्ही एकाग्र मन करून जर उच्चारण केलं ना, तर ऑटोमॅटिकली तुमच्या मनातले सगळे द्वेष निघून जाऊन मनाला एवढी शांतता लाभते की सांगणे. त्यासाठी एकदा यावा आणि पहा. मित्रांनो पाहिलं ते पाहा, वरती जे त्या लोकांनी दाखवलंय ते शिवनाथजीचं मंदिर. साईडला प्रत्येकाच्या जागी नावं ठेवलेली आहेत. ह्या बाजूला कृष्णकुंड आहे, दंडवती शिला आहे, गिरिराजी मुखरविंद आहे. अशी भरपूर जी तिकडची जी ठिकाणं आहेत ती इथे बनवलेली आहेत. तुम्हाला इकडे येऊन साक्षात हे पाहायचं असेल तर मी तुम्हाला ॲड्रेस पहिला दाखवला. खरंच एकदा या, सहकुटुंब या बारक्या पोरांना घेऊन या आणि ह्या कृष्ण लीला आणि कृष्ण रूपाचा आणि कृष्ण दर्शनाचा आनंद घ्या. चला अजून काय पुढे बघता येईल. श्री कृष्ण जय कृष्ण जय जय कृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मित्रांनो आनंद आनंद. आणि बघा इथून आपल्या आई जीवदानीचं देखील दर्शन होतं. कदाचित रात्र आहे, क्लिअर दिसेल की नाही, बारीक लाईट आहेत त्या बघा. वरती कळस पहा, कारण कळसाचं दर्शन हे महत्वाचं असतं. चला अजून पुढे काय करता दाखवता येईल पाहूया आणि व्हिडिओ थोड्याच वेळात एंड करूया. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग आणि कसं वाटलं हे भगवंताचं दर्शन आणि भगवंताची ही देऊळ उभारलंय नवीन, त्याचं मी जे तुम्हाला सांगितलं त्यापैकी तुम्हाला हे कसं वाटलं त्याचं प्लीज कमेंट करून सांगा. आणि आपल्या कृष्ण परमात्म्याचं दर्शन घ्यायला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या आणि भगवंताचं दर्शन घ्या. व इकडच्या बाकी ज्या ठिकाणी मी दाखवली ते देखील पहा. असं एवढं सुंदर, म्हणजे इथे आल्यावरती ना द्वारकेमध्येच म्हणजे आपण वाटतं आता द्वारकेतच जावं आणि इथून जाण्याचं अजिबात मन होत नाही. कारण असं पूर्ण ट्रॅफिक आणि पोल्युशन आणि गाडी दरवाळ्यापासून सगळ्यांपासून लांब मोकळ्या असं एवढं सुरेख आणि सुंदर मंदिर आहे ना. तर लवकरात लवकर या, दर्शन घ्या. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा आणि सांगा. रामकृष्ण हरी.